प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणाऱ्या एल्फिस्टन पुलावरून चांगलाच वाद रंगलेला आहे। MMRDA जोपर्यंत लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत पुलावरची वाहतूक बंद होऊ देणार नाही असा इशारा स्थानिकांनी दिलेला आहे। नेमका हा वाद काय आहे आणि स्थानिकांना लिखित काय हवंय हे पाहूया रिपोर्टमधून। एल्फिस्टन पुलाबाबत सावळा गोंधळ। एल्फिस्टन पुलावरील वाहतूक अद्याप सुरू। स्थानिकांच्या मागण्या मान्य होणार? मुंबईतील एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाचा गोंधळ काही मिटायचं नाव घेत नाहीये। स्थानिक पुनर्वसनाच्या लेखी आश्वासनावरती अडून बसले। जोवर MMRDA लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत पुलावरची वाहतूक बंद होऊ देणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतलाय। आम्हाला सगळं लिखितच हवं, कारण सरकार बदललं तर मग आमचं काय होणार हे पण आमच्या मनात शंका। आम्ही सामान्य माणूस आहे, आम्हाला काही माहिती नाही सरकार हेच सरकार परत देणार का नाही देणार। मग आम्हाला पण विश्वास बसला पाहिजे ना सगळ्या गोष्टीवर, म्हणून आम्हाला लिखित पाहिजे आणि ते खत्री कंपाऊंड बरोबर जे आहे ते पण आम्हाला समोरासमोर केलं तर बरं होईल असं आम्हाला वाटतं। आंदोलनानंतर स्थानिकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक पार पडली। जुना पूल पाडून नव्या पुलाच्या बांधकामामुळे काही इमारती बाधित होणार आहेत। त्या सर्व बाधितांचं क्लस्टर डेव्हलपमेंट करावं असा निर्णय झाला। त्या दिवशी जेव्हा मीटिंग झाली CM शेलार साहेब आणि DCM ची वगैरे, तेव्हा आपल्याला कळलं आहे की आपली ही बिल्डिंग जी आहे ना ते क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये जाणार आहेत। आणि त्यानंतर त्यांनी तो डिसिजन दिला की आम्हाला ट्रान्झिट कॅम्प म्हणून ते कुर्ल्याला पाठवणार। ते आम्हाला मान्य नाही आहे, कारण कुर्ला कसं होतं आपल्या मुलांची शाळा इकडे आहे आणि लोकांचे व्यवसाय वगैरे सगळं इकडे आहे, तर आम्हाला कुर्ल्याला जाव तिकडनं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप त्रास होणार आम्हाला मुलांना पण। एल्फिस्टन पुलाचं 5 वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आलं होतं, मात्र अद्याप ही जैसे थे स्थिती आहे। आता सोमवारी स्थानिकांची MMRDA सोबत बैठक पार पडणार आहे। या बैठकीतून तोडगा निघणार का? एल्फिस्टनच्या नव्या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमांसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत।